बघा, स्थगित केलेल्या 24 नगरपालिका निवडणुकांसाठी मतदान घेण्यासाठी आता आणखी 20 दिवस कशाला असा सवाल केला जातो। दुपारी 12:30 वाजता आता हायकोर्टात सुनावणी आहे आणि पाहतोय की दुपारी 12:30 वाजता निकाल लागणार आहे। या निवडणुकांचं काय होत आहे हे दुपारी 12:30 वाजता कळणार आहे। उमेदवार असलेल्या याचिकाकर्त्यांचा निवडणूक आयोगाला प्रश्न आहेत। राज्यातील 24 नगरपालिकांच्या स्थगित केलेल्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, केवळ मतदान बाकी होतं। मग पुन्हा मतदानाला इतके दिवस कशाला असा सवाल या याचिकेतून विचारण्यात आलेला आहे। अधिक माहिती माधव सावरगावे देत आहेत आपल्याला। माधव, गिरीश, निवडणूक आयोगाला प्रश्न खुद्द याचिकाकर्त्यांनी विचारलेला आहे। आज मतदान होत आहे आणि ज्या स्थगित केलेल्या 24 नगरपालिका आहेत त्या नगरपालिकेचं निवडणूक 20 तारखेला घ्यायचं असं इलेक्शन कमिशनने सांगितलंय। मग इतका काळ कशाला? आतापर्यंत ज्या प्रक्रिया झाल्या त्या पूर्ण झाल्यात, कारण नामनिर्देशन पत्र, त्याच्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेणं, चिन्ह वाटप, या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत। फक्त राहिलेली होती मतदानाची आणि ती प्रक्रिया आता 20 तारखेला कशाला? त्यामुळं 20 डिसेंबर रोजी जे मतदान घ्यायचंय ते घेण्याऐवजी जरा अलीकडे घ्यावं, म्हणजे याच आठवड्यात घ्यावं अशी एक विनंती याचिकाकर्त्यांनी हायकोर्टासमोर इलेक्शन कमिशनना केलेली आहे। आता इलेक्शन कमिशन 12:30 वाजता या संदर्भातलं आपलं निवेदन सादर करणार आहे। पण प्रत्यक्षात सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली होती। जवळपास 288 नगरपालिकांमध्ये निवडणूक होत असताना अचानक एका निर्णयामुळे या सगळ्या नगरपालिकेमध्ये सुरू असलेला प्रचार, त्यांनी घेतलेली मेहनत ही सगळी पाण्यात गेलेली आहे आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा विचार करावा आणि येणाऱ्या 20 डिसेंबर रोजी जे निवडणूक आयोगानं सांगितलंय की मतदान घ्यायचं त्याऐवजी अलीकडे घ्यावं अशी विनंती केली आहे। आज दुपारी हायकोर्टामध्ये या संदर्भातली सुनावणी होईल आणि त्याच वेळेस 2 निर्णय होतील। एक तर निवडणूक 20 तारखेला घ्यायची का त्याच्या अगोदर घ्यायची, आणि सोबतच उद्या आज जे मतदान होतंय त्याची मतमोजणी उद्या होणार आहे, पण ती सुद्धा पुढे ढकलू शकते आणि त्याची तारीख नेमकी काय आहे हे कळू शकतं। पण आत्ताच्या या घडीला 2 महत्त्वाचे विषय आज दुपारी 12:30 वाजता महाराष्ट्राच्या समोर येणार आहेत। गिरीश, अगदी माधव, सगळा निवडणूक आयोगाचा सगळा हा सावळा गोंधळ आहे। तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। आज दुपारी 12:30 वाजता हायकोर्ट काय निर्णय देणार आणि मुख्य म्हणजे निवडणूक आयोगाची भूमिका काय असणार आहे याची उत्सुकता आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।